जर तुम्हाला सुद्धा तुमचे केस लांब, काळे, सुंदर व्हावेत असं वाटत असेल, तर हा हेअर मास्क तुमच्या केसांसाठी जादुई पद्धतीनं काम करेल, ज्यामुळे तुमच्या केसांचं गळणं, तुटणं पूर्णपणे बंद होईल. जर तुमचे सुद्धा केस वर्षानुवर्ष अजिबात वाढत नाहीत, एकाच लांबीवर अडकलेले आहेत, तर या घरगुती उपायामुळे तुमचे केस दुप्पट वेगाने वाढायला लागतील. केसांची लांबी वाढेल आणि केस मुळापासून काळेसुद्धा व्हायला लागतील. कारण इथे आपण नैसर्गिक गोष्टींचा वापर करणार आहोत, जे आपल्या केसांसाठी, आरोग्यासाठी आणि आपल्या सौंदर्यासाठी एखाद्या वरदानापेक्षा अजिबात कमी नाही. तर आज आपण केसांसाठी मॅजिकल असा हेअर मास्क बनवणार आहोत. तो कशा पद्धतीनं बनवायचा हे सगळं मी व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये शेअर केलेलं आहे. तर चला, सगळ्यात अगोदर आपल्याला इथं लागणार आहे ॲलोवेरा. आता आपल्या घरी ॲलोवेराचं रोप नक्की लावा, कोरफडीचं झाड नक्की लावा, कारण ताज्या ॲलोवेराच्या पाण्यामधून जे जेल निघतं ना, ते 100% शुद्ध असतं आणि 100% ते कामसुद्धा करतं. पहिल्याच वापरात तुम्हाला फरकसुद्धा जाणवायला लागेल. त्यानंतर आपल्याला कढीपत्तासुद्धा लागणार आहे, तर त्याचंसुद्धा एखादं छोटंसं झाड तुम्ही कुंडीमध्ये नक्कीच लावून ठेवू शकता. अशी रोपं आपल्या घरामध्ये असतील ना, तर ही आपल्या केसांसाठी, चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी भरपूर फायदेशीर ठरतात. इथे ना मी माझ्या केसांसाठी इथं 2 कढीपत्त्याच्या ज्या ढाळ्या असतात त्या मी तोडून घेतलेल्या आहेत आणि एक मोठं ॲलोवेराचं जे पान आहे ते कट करून मी घेतलेलं आहे. आता याच्यावर भरपूर धूळ, माती वगैरे सगळं जमा असतं. सोबतच कोरफड आपल्या केसांसाठी वापरताना आपल्याला ते योग्य पद्धतीने वापरावे लागते, तरच त्याचे आपल्याला फायदे मिळतात. तर सगळ्यात अगोदर मी इथं कोरफड आणि कढीपत्तासुद्धा व्यवस्थित स्वच्छ धुवून घेणार आहे. आता त्यानंतर कोरफड जेव्हा आपण कट करतो त्याच्यामधून एक पिवळा रस बाहेर येतो, जो की भरपूर ॲलर्जेटिक असतो आपल्या केसांसाठी म्हणा किंवा आपल्या चेहऱ्यासाठी सुद्धा. त्यामुळे अशा पद्धतीनं कोरफड तुम्हाला प्लांट बेस वापरायची असेल तर ती स्वच्छ धुवून एक 5 ते 10 मिनटं आपल्याला पाण्यामध्ये अशीच बुडवून ठेवायची, जेणेकरून आपल्या केसांसाठी ज्याची ॲलर्जी असेल ती सगळे घटक या पाण्यामध्ये उतरतील आणि त्यानंतर शुद्ध ॲलोवेरा आपल्याला वापरता येईल. सोबतच मी इथे कढीपत्तासुद्धा घेतलेला आहे. हा पूर्णपणे नैसर्गिक आहे, यामुळे याचे कुठलेही साईड इफेक्ट नसतात. कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट, विटॅमिन असतं, ज्यामुळे आपला केसांचा नैसर्गिक काळा रंग टिकून राहण्यासाठी मदत होते. आता कढीपत्त्यानंतर आपल्याला इथं घ्यायचे आहेत लाल कलरचे कांदे. आता लाल कांद्यामध्ये ना सल्फरचं प्रमाण जास्त असतं आणि हे सल्फर आपल्या केसांसाठी भरपूर फायदेशीर ठरतं. जेव्हा आपण बघा कांदा कापतो ना, तेव्हासुद्धा आपल्या डोळ्यातून लगेच पाणी यायला लागतं, ते या सल्फरमुळेच. आणि कांद्यामध्ये भरपूर असे न्यूट्रियंट्ससुद्धा असतात, जसं की विटॅमिन ए असतं, सी असतं, बी असतं. तर हे सुद्धा आपल्या केसांच्या वाढीसाठी भरपूर फायदेशीर असतं. आता इथे आपल्याला ना कांदासुद्धा व्यवस्थित आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून कांद्यामुळे सुद्धा केसांमध्ये आपल्या वाढ होण्यासाठी मदत होईल. जर तुमची केस गळती होत असेल तर तुम्हाला कांद्याचा भरपूर वापर तुमच्या केसांवरती करता येईल, ज्यामुळे तुमची केस गळती थांबेल. तर असो, आता इथे ना 5 ते 10 मिनटं मी हे ॲलोवेराचं पान पाण्यामध्ये बुडवून ठेवलेलं तुम्ही बघू शकता. रंग पूर्णपणे चेंज झालेला आहे आणि त्यानंतर हा शुद्ध झालेला ॲलोवेरा आपल्याला व्यवस्थित वापरण्यासाठी योग्य झालेला आहे. आता साईडचे काटे आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर ॲलोवेराचे आपल्याला व्यवस्थित असे तुकडे करून घ्यायचे आहेत. आता इथं ना तुम्ही ॲलोवेराचा फक्त रस आहे तो काढून घेऊ शकता, किंवा जर तुम्हाला डायरेक्टली असा सालीसकट ॲलोवेरा वापरायचा असेल तर तो सुद्धा वापरू शकता. शक्यतो तुम्ही सालीसकट वापरला तरीसुद्धा चालेल. तर मी मागच्या वेळेस सालीसकट वापरलेला, आता यावेळेस ना मी फक्त ॲलोवेराचा जो गर आहे तो काढून घेणार आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला ॲलोवेराचा गर काढून घ्यायचा आहे. याच्यामध्ये भरपूर जास्त प्रमाणात पाणी असतं, त्यामुळे केस आपले व्यवस्थित हायड्रेट राहतात. टाळूला काही इन्फेक्शन असेल, खाज असेल तर ही सुद्धा कमी होण्यासाठी याचा भरपूर जास्त वापर होतो. तर इथे तुम्ही बघू शकता एवढा ॲलोवेराचा जो रस आहे तो आपण काढून घेतलेला आहे. ॲलोवेरा तसं म्हटलं तर आपल्या केसांसाठी, आपल्या स्किनसाठी एक रामबाण औषध आहे. निसर्गाचं खूप चांगलं वरदानसुद्धा आहे, कारण खूप याच्यामध्ये मेडिसिनल प्रॉपर्टीज असतात. आणि दुसरं आपण याच्यामध्ये वापरणार आहोत कांदा, सोबतच कढीपत्ता, त्यामुळे भरपूर पॉवरफुल असा आपला हे हेअर मास्क तयार होणार आहे. आता मिक्सरचं स्वच्छ भांडं घेतलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला या तीनही गोष्टी आहेत त्या व्यवस्थित टाकून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची. आता याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, पेस्ट बनवताना आपल्याला वरून एक्स्ट्रा पाणी टाकण्याची अजिबातच गरज नाही, कारण ॲलोवेरामध्येच मुळात भरपूर पाणी असतं. त्यामुळे ही पेस्ट आपली व्यवस्थित तयार होते. एक्स्ट्रा आपल्याला वरून याच्यामध्ये पाण्याची अजिबात गरज लागत नाही. तर या अशा पद्धतीचा हेअर मास्क ना, ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात बीटा कॅरोटीन आहे, जे आपल्या केसांच्या मुळांना मजबूत करतात. त्यामुळे आपली केस गळती कमी होण्याचं काम भरपूर चांगल्या पद्धतीनं होतं. सोबतच कांदा आपण घेतलेला आहे, त्याच्यामुळे सुद्धा आपली केस गळती भरपूर प्रमाणात कमी होते. आता हे मिक्सरला 1-2 वेळा फिरवून तुम्ही बघू शकता छान अशी याची पेस्ट तयार झालेली आहे. ही आपल्या केसांना व्यवस्थित सॉफ्ट, सिल्की शाईन बनवते आणि केसांचं गळणं आपल्या थांबवण्यासाठी भरपूर जास्त फायदेशीर आहेत, कारण सगळ्या उपयोगीच्या गोष्टी आपण या हेअर मास्कमध्ये टाकलेल्या आहेत. आता स्वच्छ आपल्याला बाउल घ्यायचा आहे, वाटी घ्यायची आणि त्याच्यामध्ये हा हेअर मास्क आपल्याला काढून घ्यायचा आहे.
जर तुम्हाला हा आठवड्यातून 2 वेळा केसांसाठी वापरायचा असेल किंवा तुम्हाला जास्त बनवून स्टोअर करून ठेवायचं असेल तरीसुद्धा तुम्ही तो फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। आता मी इथं आठवड्यातून 2 वेळा हा वापरणार आहे, त्यासाठी एका भांड्यामध्ये काढलेला आहे आणि आत्ताच्या माझ्या वापरासाठी एका वाटीमध्ये घेऊन मी तो वापरेन आणि राहिलेला मी तसाच नेक्स्ट वीकच्या यूजसाठी ठेवणार आहे। तर अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही एक्स्ट्रा हा बनवून ठेवू शकता। या तीनही गोष्टी वापरून बनवलेला हा मॅजिकल हेअर मास्क तुमच्या केसांसाठी नक्कीच फायदेशीर आहे। सोबतच तुम्ही या सगळ्या गोष्टींना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तुम्ही याचा वापर करायला सुरुवात करा। जसं तुम्ही या गोष्टींपासून बनवलेलं तेल लावू शकता, हेअर मास्क लावू शकता किंवा हे दोन्ही पाण्यामध्ये उकळवून त्याचा काढा बनवून तुम्ही तो केसांवरती लावू शकता। सोबतच तुम्ही कढीपत्ता असेल तर तो दररोज तुमच्या आहारामध्ये वापर करण्याचा प्रयत्न करा, त्याने सुद्धा भरपूर प्रमाणात केस चांगले सिल्की शाईन आणि काळे राहण्यासाठी मदत होते। तर सेम तुम्ही बघू शकता छान पातळ अशी स्मूथ आपली कन्सिस्टन्सी हेअर मास्कची तयार झालेली आहे आणि हा हेअर मास्क आपल्याला आता आपल्या केसांवरती अप्लाय करायचा आहे। तर आठवड्यातून 2 वेळा केस धुण्याच्या अगोदर एक अर्धा तास तुम्हाला हा केसांवरती लावून ठेवायचा आहे। आता याच्यामध्ये कुठली गोष्ट तुम्हाला एक्स्ट्रा ॲड करायची आहे, जर तुम्ही केसांना तेल लावलं नसेल तर याच्यामध्ये केस मॉइश्चराइज राहण्यासाठी तुम्ही 1 चमचा कुठलंही तेल, घरगुती बनवलेलं तेल किंवा खोबरेल तेल याच्यामध्ये ॲड करू शकता। मी केस धुण्या अगोदर 2 तास तेल लावलेलं आहे, त्याच्यामुळे मी इथं कुठलंही तेल ॲड करणार नाही। डायरेक्टली 100% पॉवरफुल, इफेक्टिव्ह आणि नॅचरल हेअर मास्क मी माझ्या केसांवरती अप्लाय करणार आहे। शक्यतो तुम्ही सुट्टीच्या दिवशी हा हेअर मास्क अप्लाय केला तर तुम्हाला जास्त वेळसुद्धा लागणार नाही आणि आठवड्यातून एकदा जरी तुम्ही लावला तरी रिझल्ट चांगले मिळतील। पण भरपूर केस गळती आणि केसांचे प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही आठवड्यातून 2दा नक्की ट्राय करा। तर चला, आता हा थोडासा हेअर मास्क मी मला आत्ता केसांसाठी लावण्यासाठी घेतलेला आहे। सगळ्यात अगोदर आपल्याला ना केस व्यवस्थित मोकळे करून घ्यायचे आहेत, म्हणजे केसांमध्ये काही गुंता वगैरे असेल तर तो काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हा हेअर मास्क केसांच्या मुळामध्ये व्यवस्थित लावायचा आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर संपूर्ण केसांवरती सुद्धा तुम्ही ते अप्लाय करू शकता, पण मी शक्यतो फक्त केसांच्या मुळांनाच तो व्यवस्थितपणे लावते आणि हलक्या हाताने आपल्याला मसाज करायचं आहे, जेणेकरून या तिघांचीही पोषक तत्व जी आपल्या केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहेत ती सगळी आपल्या स्काल्पमध्ये व्यवस्थितपणे पोहोचतील आणि त्यामुळे आपली केस गळती कमी होऊन केस दुपटीने वाढायला लागतील, सोबतच पांढरे केससुद्धा काळे व्हायला लागतील। तर चला, अशा पद्धतीनं हा हेअर मास्क आपल्याला लावून ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर माइल्ड शॅम्पूने तुम्हाला केस धुवायचे आहेत। जास्त हार्श शॅम्पू किंवा भरपूर गरम पाण्यानं जर तुम्ही केस धुवत असाल तरीसुद्धा तुमची केस गळती जास्त प्रमाणात होते, तर शक्यतो तुम्ही माइल्ड शॅम्पू किंवा नॅचरल घरगुती बनवलेला शिकेकाईचा शॅम्पू जरी वापरलात तरीसुद्धा चालेल। माइल्ड शॅम्पूने हेअर वॉश करायचा, केस नॅचरली सुकू द्यायचे आणि केस सुकल्यानंतर मग आपल्याला केसांमधला गुंता काढून घ्यायचा आहे, केस मोकळे करायचे। तर या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला सुद्धा एका आठवड्याच्या आत तुमची केस गळती कमी झालेली दिसेल, केसांमध्ये व्हॉल्यूम आलेला सुद्धा दिसेल। सोबतच जर पांढरे केस व्हायला लागले असतील तर त्यापासून सुद्धा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे। तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते। आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन